शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत सोयाबीन पिकाच्या प्लॉटवर. आता इथं सोयाबीन प्लस तूर आंतरपीक आहे आणि याच्या पलीकडचा भाग जो आहे हा स्पेशल सोयाबीनचा आहे. परंतु आपण इथं औषधी आता सोयाबीन प्लस तुरीवर काय घ्यायची, तर आपल्याला तुरीसाठी वेगळी फवारणी करायची गरज नाही. कारण तुरीवर काय आहे, सध्या असलं तर मावा तुडतुडा राहू शकते किंवा रसशोषक किडी राहू शकते आणि असली तरच अशी पाणी गुंडाळणारी अळी राहू शकते अशा प्रकारे. तर यासाठी आपण नियंत्रण करायचं आहे. आणि सोयाबीनवर काय, तर सोयाबीनवर पाणी कातरणारे आळी बघा अशा प्रकारे. तर ह्यासाठी काय करायचं, तर सध्या आपण मागच्या वेळेस इमामॅक्टिन टाकलं होतं, तर आता यावेळेस इमामॅक्टिन टाकायचं नाही. यावेळेस आपण कोराजन घेतलेलं आहे आणि सोबत पांढऱ्या माशीसाठी मावा तुडतुडा याच्यासाठी आपण काय घेतलं आहे, तर आपण त्यासाठी घेतलेलं आहे कराटे, ज्याचा लांबडा आपण लांबडा म्हणतो. तर हा लांबडा स्पेशल असते कराटेमध्ये. तर हा इथं आपण घेतलेला आहे. हा घेतला आहे आपण इथं 20 मिली प्रति पंप, हा पंप. आणि सोबत कोराजन, हे बघा कोराजन घेतलं आपण, हे 10 मिली प्रति पंप. अशा प्रकारे आपण इथं औषधी घेतलेली आहे. आणि या औषधीचं आता आपण इथं बकेटमध्ये पाणी केलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे दोन्हीचं पण वेगवेगळं पाणी केलं अशा प्रकारे. आणि पाणी केल्यानंतर आपण इथं त्या पंपामध्ये इथं भरलेलं आहे, टाकलेलं आहे आणि पंप आपण इथं भरलेला आहे. आणि आता आपण इथं फवारा द्यायचा आहे या सर्व पिकावर. तर अशा प्रकारे आपण व्यवस्थापन करायचं. आपण URUB प्रक्रिया केल्यामुळं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक, टॉनिक, विद्राव्य खत 1919 05234 ॲमिनो ॲसिड वगैरे काही घ्यायची गरज नाही. जर तुमचं पीक पिवळं असेल, वाढ कमी असेल, आता तर वाढ होणार पण नाही कारण फुलामधून कळी अवस्थेमध्ये गेलेलं आहे. तर त्यासाठी आपला अशा बारीक शेंगा असतील तर वाढसुद्धा होत नाही. तर अशा अवस्थेमध्ये फक्त तुम्ही पिवळं जर पीक असेल तरच तुम्ही बुरशीनाशक टाकू शकता किंवा ॲमिनो ॲसिड वगैरे किंवा टॉनिक टाकू शकता. भरगच्च हिरवगार जर असेल तर काही टाकायची गरज नाही. कारण त्यामुळं काय होते, जास्तीचे बुरशीनाशक महागडे किंवा टॉनिक जर टाकले तर आपलं पीक जे आहे हे त्याच्यापेक्षा कालावधी जास्त घेते. मग शेजारचे प्लॉट जे असतात ते मग लवकर येतात कापणीला, आपला प्लॉट लवकर कापणीला येत नाही. तर त्यासाठी मग आपल्याला प्रॉब्लेम येते. मग आपल्याला वाटते हे कशामुळे झालं, व्हरायटी लेट आहे का, तसं काही नाही. फक्त आपल्या काही चुका असतात त्या आपल्याला समजत नाहीत, त्यामुळं अशा प्रकारे होऊ शकते. कारण खोड हिरवगार होते, पानं हिरवीच राहतात, शेंगा वाळतात, कापणीला प्लॉट लवकर येत नाही. तर त्यासाठी आपल्याला इथं जास्त महागडे बुरशीनाशक जे पिकाला भरपूर कालावधीसाठी आतमध्ये ताकद ठेवतात शेंगा भरण्यासाठी, परंतु नंतर मग त्याचा परिणाम खराब होतो. परंतु अशा जी अवस्था असते, सध्या पाऊस नाही, तर अशा अवस्थेमध्ये महागडे बुरशीनाशकसुद्धा काम करतात कारण पाऊसच नाही. त्यामुळं जास्तीत जास्त आतमध्ये ओलावा ठेवणे, ताकद ठेवणे हे त्यामुळं फायदा होतो. परंतु जास्त पाऊस असेल तर महागडे बुरशीनाशक टॉनिक टाकायची गरज नाही. तर अशा अवस्थेमध्ये आपण ह्या फवारण्या इथं आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि सध्या पानं कातरणाऱ्या आळ्या आहेत. त्याच्यानंतर याच्यावर गोगलगाय वाणूचा प्रकार आहे बघा अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर लष्करी आळी पण आहे, बऱ्याच जागी आपण बघितलेली आहे. तर अशासाठी आपल्याला इथं फवारे घ्यायचे आहे. आणि सध्या अवस्था जी आहे ही बाळी अवस्था आहे, बघू शकता आपण, हे बघा बाळी अवस्था अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे हे इथं आपण बघू शकता वाणूचा प्रकार पण आहे, ते पण पानं कातरतात. तर अशा प्रकारे सर्वांचं नियंत्रण करण्यासाठी आपण कोराजन प्लस लांबडा इथं घेतलेला आहे.